पार्वतीपते शिव हर हर महादेव। ओम भद्रं कर्णे विष्णुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्येत्राः स्थिरैरङ्गैः स्तुष्ट्वागं सन्तनोभिः वशेमदेवैः पूजितायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः। नमः पार्वतीपते। नमस्कार मित्रांनो, परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मी आदित्य तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय। आज आपण आलेलो आहे आमच्या गावी आणि आजचा डेलीचा रुटीन थोडक्यात तुम्हाला दाखवणार आहे। आणि आज घरभरणी सुद्धा आहे, तर आज आपण घरभरणीला जाऊया। त्यापूर्वी तुम्हाला आमचं घर दाखवतो। हे आमचं घर आहे, हे राहुलचं, नीलचं घर खाली होतं। हाक मारतो राहुल, चल मोरले। चल लवकर, राहुल पाटील ताशे वाजायला लागले। चला आता आपण घरभरणीला जाऊया। घाणेकरांची घरभरणी आहे, तर तुम्हाला पहिल्यांदा गाव दाखवतो आणि आमच्या इकडची घरं बघा ही। आणि इथून मस्तपैकी रस्ता आहे आणि पावसाळ्यातून अति सुंदर। प्रशांतचं घर सध्या बंद, कारण प्रशांत राहतो मुंबईला। आमची मराठी शाळा, इथे आमची मराठी शाळा आहे ही बघा। कुठून जायचं रे? हा समोर येतील। कोण समोर येतील? जेवायला आहे की नाही दुपारी? ही मुंबईतून कधी आली? मुंबईतून कधी आलीस? मुंबईतून कधी आलीस? मुंबईतून कधी आलीस? वरती जात आहेस ते माहिती आहे। मुंबईतनं कधी आलीस? रोशनची आजीस पाकाडी मस्त केला नाही? हॅलो, भारी घर बांधला नी रे। बाबानो आले ना, बाबानो बरं आहो ना? ए बबली, काकी सकाळी वाजवा 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 वाजवा। गाणं वाजवा बाबांनो, एक गाणं नको। तुम्ही राहिलेले कुठं? राहिलेले कुठं? राहिला कुठं का घरात गेलो आहे काय? हे पण टाम्याला तो या बसा, या वर या। ये ती खुर्ची आण जरे। बाबा वाजत
अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये मंगेश रामचंद्र घाणेकर यांच्या या वास्तूच्या नूतन गृहप्रवेशाच्या निमित्ताने आलेले सर्व आप्तेष्ट मंडळी, सगळे सोयरे, नातेवाईक यांचं हार्दिक अभिनंदन करत असताना घराला प्रदक्षिणा करून या ठिकाणी गृहप्रवेशाचा विधी प्रारंभ होत आहे. सर्वांनी शांतचित्त राहा. हातामध्ये अक्षता घेऊन कुलदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता, सकल साधू संत देवतांचं, माता पितृदेवतेंचं स्मरण करायचं. बघा, गृहप्रवेश करत असताना सर्वात महत्वाचा विषय जर काय असेल तर आपला दरवाजा, द्वार. या दरवाजातून सुख, दुःख, चिंतन किंवा पैसा, लक्ष्मी ह्या सर्व दरवाजातून येत असतात. म्हणून पहिल्यांदा गृहप्रवेश करताना उंबऱ्याचं पूजन आपण करतो. मग इथे ह्या मंगल ज्या गोष्टी आहेत, म्हणजे तुमचे देव आहेत, मंगल कलश आहे, आलेले धान्य आहे, तुळस आहे, यांचं पूजन करून आणि शांत चित्ताने, प्रसन्न चित्ताने घरामध्ये प्रवेश करायचा. वास्तू बांधत असताना अत्यंत कष्ट घेऊन तुम्ही वास्तू बांधलेली आहे बघा. मग घरात येत असताना त्या आनंदाने, त्या उत्साहाने आतमध्ये प्रवेश करायला पाहिजे. म्हणून पहिल्यांदा दरवाजाचं पूजन. हातामध्ये अक्षता ह्या कुलदेवतेचं स्मरण करायचं. ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. वन्दे देवभूमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पन्नगभूषणं मृगधरं वन्दे पशूनां पतिं वन्दे सूर्यशशाङ्कवह्निनयनं वन्दे मुकुन्द प्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करं शतदलदलनेत्रे शङ्करस्नेहपात्रे दितिसुतरणदीमे दिव्यतेजोभिरामे तदभुवनकदम्बे तत्र मालावलम्बे प्रतिहतनुतदैन्ये पाहि मां शैलकन्ये वागर्थाविव सन्तृप्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरो वन्दे पार्वती परमेश्वरो. ओम कुलदेवताय नमः, ग्रामदेवताय नमः, वास्तुदेवताय नमः, वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः, सचीपुरन्दराभ्यां नमः, आदित्यादि नवग्रह देवताय नमः, कर्म प्रसादचित्त प्रसन्नचित्त वास्तुदेवताभ्यो नमो नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि. आता लक्षात आहे, मीडियावर सोडून द्या. उजव्या तळ हातावर 3 पळ्या तांबडात पाणी सोडायचं. ओम शिवाय नमः, ओम शंकराय नमः, ओम महादेवाय नमः. 3 पळी आचमन करा. ओम नमः शंभवे जमयो भवे च स्वाहा, नमः शंकराय जमयस्कराय च स्वाहा, नमः शिवाय च शिवतराय च स्वाहा. अपोपस्पृश्य शिव शिवोत्तिष्ठन्तु भूतपिशाचा सर्वे ते भूमिभारकाः ये तेषां विरोधेन ब्रह्म कर्म समारभेत्. कर्मांग भूतदेवताभ्यो नमो नमः. ओम ममोपार्थ समस्त दुरितक्षयद्वारा श्री पार्वती परमेश्वर उद्दिश्य श्री पार्वती परमेश्वर प्रीत्यर्थे शिव शिव शंभो राज्ञा प्रवर्तमानस्याद्य ब्रह्मणः द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे प्रथमपादे जम्बूद्वीपे भारतवर्षे भरतखण्डे मेरो दक्षिण दिग्भागे श्रीशैल महाक्षेत्रस्य पश्चिम प्रदेशे महाराष्ट्राज्यस्मिन् वर्तमाने व्यवहारिक चान्द्रमानेन शालिवा धनशके क्रोधिनाम संवत्सराणां मध्ये उत्तरायणे वसंत ऋतु फाल्गुन मासोत्तममासे शुक्ल द्वितीया दिवसतोयां पूर्वा भाद्रपदा नक्षत्रे साध्य योगे बालवदता चिकवलोकरणे शनिवार वासरे मीन राशि श्रीचंद्रे कुंभ राशि सूर्य शेषे शुक्रहे यथायथा राशि स्थाने समय वन विशेषण विशिष्टायां अस्यां गोत्रोद्भवस्य गोत्र माहिती कश्यप गोत्रोत्पन्नायां अस्य यजमान नामधारकस्य तुमचं संपूर्ण नाव घ्या. मंगेश रामचंद्र गाणे. तस्य भार्या सौभाग्यवती तुमचं नाव घ्या. अस्य चिरंजीव नामे मुलग्याचं नाव प्रतीक मंगेश गाणे. मुलगी आहे. अस्य कन्या नामे दीक्षा मंगेश गाणे. अस्य सहकुटुंबस्य सहपरिवारस्य नूतन वास्तु प्रवेश निमित्तायां गृह प्रवेश निमित्तायां द्वारपाल पूजन संकल्पयेत. म्हणा मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त पुण्य फल प्राप्ति अर्थम नूतन ग्रह प्रवेश निमित्त द्वार रक्षक दिक्पाल द्वार पाल देवता पूजन
सहितं मम कुलदेवता पितृदेवता ग्रामदेवता दिव्य स्मरणं द्वार पूजन संपूर्ण गृह प्रवेश विधि अहं कर्म करिष्ये इति संकल्प्य कुसुमाक्षतां शुद्धोदकपात्रे निक्षिप्य हस्तमाच्छाद्य हर नमः परापते शिव हर हर महादेव. तांब्या समोर ठेवा. बघा आपल्याला गंगेची आवश्यकता आहे पूजेला, पण आपण काशीला जाऊ शकत नाही आता, परंतु ती गंगा या तांब्यामध्ये यावी अशी गंगेला प्रार्थना करायची. ओम गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शरवणवती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी ख्याता गया गंडकी पूर्णात् पूर्णजले समुद्र सरिता दैवी सदा वंदिता गंगा माता देवताय नमः. आवाहयामि स्थापयामि पूजयामि सकल पूजनार्थे भस्मगंधामृतपत्र पुष्पदिव्य धूपमाघ्रापयामि दीपं दर्शयामि नमस्करोमि. अक्षतेची वाटी समोर ठेवा. आपल्या दाही दिशेला पाणी सिंचन करायचं. त्या काळीने दाही दिशेला पाणी सिंचन करून घ्या. ओम अपसर्पन्तु ये भूता भुवि संस्थिता येन भूता विघ्नकर्ता तस्य नश्यतु शिवाज्ञया दशदिक्पान्त देवताभ्यो नमो नमः. शुद्धोदकेन स्नापयामि प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि. गंगेचं पूजन करून झाल्यावर आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या 3 माता सांगितलेल्या आहेत बघा. कोणत्या? तर आपल्याला जन्म देणारी आपली आई ही प्रथम माता, त्यानंतर गोमाता गाय जिच्यामध्ये 33 कोटी देव आहेत असे आपण समजतो, आणि तिसरी म्हणजे भूमाता. आधी जमीन आहे म्हणून हे ऐश्वर्य उभं राहिले, म्हणून पहिल्यांदा जमिनीचं पूजन करावं. जमिनीवर पाणी सिंचन करा त्या काळीने. ओम आधारभूत देवताय नमः. समुद्रवसने देवी पर्वतस्थन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे. आधारभूत देवताभ्यो नमो नमः. वनस्पतिरसोपेतु गंधाढ्यो धूपोत्तमः दिव्य धूपमाघ्रापयामि प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि. दिवसाच्या प्रारंभी आणि संध्याकाळच्या शेवटी आपण दिव्याची पूजा करतो का? कारण आता बघा आपण गृहप्रवेश करतोय म्हणून तुम्ही सर्वांना निमंत्रण दिलं, म्हणजे काय की ह्या कामाला कोणतरी साक्षी आहे. तसंच देवांना कोणतरी साक्ष पाहिजे म्हणून दिव्याचं पूजन करावं. बघा कुठली पूजा प्रारंभ करत असताना पहिल्यांदा आपण दिवा लावतो आणि मगच पूजेला प्रारंभ करतो, म्हणून दिव्याचं पूजन करावं. का तर पाप बुद्धीचा नाश व्हायला पाहिजे आणि उत्तरोत्तर अभिवृद्धी व्हायला पाहिजे, म्हणून दिव्याचं पूजन करून घ्या. ओम पाणी सिंचन करायचं. ओम ह्रीं दीपाधाराय नमः. रं ज्वाला मालिने नमः. बोधिपदे वसुरवत्सं कर्म साक्षी अविघ्नकृत यावत् कर्म समाप्ति स्यात् तावत् त्वं सुस्थिरो भव. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा पापबुद्धि विनाशाय दीपं ज्योति नमोस्तुते. दीपदेवताभ्यो नमो नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि. मंदिरामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा आपण काय दिसते तर घंटेचं पूजन का करावं की घंटेचा नाद जेव्हा ब्रह्मरंध्रावर पडतो तेव्हा क्षणापुरता का होईना आपण इतरत्र विचार विसरून जातो आणि फक्त देव आणि मी एवढाच विषय राहतो, म्हणून घंटेचं पूजन करावं. घंटेचं पाणी सिंचन करा. ओम आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां कुर्वेत् घंटारवं भक्त्या देवतापानदांशनं घंटानादं कृत्वा कुसुमाक्षतां गृहीत्वा घंटादेवताभ्यो नमो नमः. दिव्य धूपमाघ्रापयामि. धूरसी धूर्वदुर्वन्तं दुर्पदं यो अस्मान् धूर्वदितं धूर्वयं वयं धूर्वा महादिव्य धूपमाघ्रापयामि. शंखावर पाणी सिंचन करायचं. शंखादो चंद्रदेवत्या कुक्षो वरुणदेवता पृष्ठे प्रजापतिं विद्या दक्रे गंगा सरस्वती तंपुरासागरोत्पन्नो विष्णुना विद्रुतः करे. नमितः सर्वदेवेश्च पाजन्याय नमोस्तुते. पाजन्याय विद्महे पापमानाय धीमहि तन्नः शंख प्रचोदयात्. शंखदेवताभ्यो नमो नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि. शंखनादं तनुश्रावयामि. श्रावयितो भवतु. तनुश्रावयामि. श्रावयितो भव. आता माझ्या लक्षात आहे कोणतंही काम प्रारंभ करताना आपण गणपतीला प्रार्थना करतो, त्याच निमित्ताने आपल्या समोर साक्षात गणपती देवता बसले. तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा मनोकामना परिपूर्ण व्हाव्या असा मंगल आशीर्वाद गणपती तुम्हाला देतोय अशी मनामध्ये धारणा करा. ओम विघ्नस्वांत निवारणैकतरणीः विघ्नाटवी हव्यवाट विघ्नो व्यालमनस्य मंत गरुडो विघ्नेभ पंचाननः विघ्नो तुंगगिरि प्रवेदन भवेः विघ्नाब्धि कुंभोद्भवाः विघ्ना गौगगन प्रचंड पवनो विघ्नेश्वर पातु नः. गजाननं भूतगणादिसेवितं कपित्य जम्बूफलचारुभक्षितं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं. नमामि विघ्नेश्वर
पादपङ्कजं वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा श्री महागणाधिपतये नमः ध्यायामि ध्यानं समर्पयामि। आता लक्ष द्या, या व्हिडिओवर सोडून द्या, सिंचन करायचं। गणानान्त्वा गणपतिगं भवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आन शृण्वन्नोतिभिस्तेत साधनं निषेधीत गणपते गणेशुतवाम आपूर्विप्रथमं कवीनां नर्ते त्वत्प्रियते किञ्चनारे महामर्कं मघवं चित्रमर्चा श्री महागणाधिपतये नमः। कलशवर पाणी सिंचन करा। कलशेषु धावति पवित्रे परिशिष्यते उक्तैर्यज्ञेषु वर्तते अधित्रीसो अमरोचनारोहन्न प्राजसे दिवम् आपो वा इदं सर्वं विश्वा भूतान्यावत् प्राणाव आप वजव आपो नमापो मृतमाप सम्राणापो विराटापो स्वराटापो चन्द्रायस्यापो योगस्यापो सत्यमाप सर्वा देवता आपो भूर्भुवस्सु वरापो यदि कलशे रुद्रा देवता मावाह्य देवांवर सोडून ते सुपारी नमस्कार करा। अक्षर सोडा सर्व देवांवर फक्त अक्षर सोडा। ओम आयनेते परायणे दूर्वारोहन्तु पुष्पिणेः रदाश्च पुण्डरीकाणि समुद्रस्य ग्रहाय मे अक्षतान् समर्पयामि। ती हळद भिजवलेली कुठे आहे बघा। देवानां प्रथमं पुरस्तात् विश्वादिको रुद्रो महर्षिः हिरण्यगर्भं पश्यतया यमानः सनो देवशुभया स्मृत्या संयुनक्तु यस्मात् परन्ना परमस्ति किञ्चित् यस्मान्नार्यो न जायो अस्ति कश्चित् वृक्षैव स्तब्धो दिवि तिष्ठत्ते कस्ते नेदं पूर्णं पुरुषेण सर्वं न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेनैके अमृतधर्मानुषुः परेण नाकं निहितं गुहायां विभ्राजते यद्यतयो विशन्ति वेदान्त विज्ञान सुनिश्चितार्थात् संन्यासयोगाद्योतत्वाः ते ब्रह्मलोके परा अंतकाले परामृतात् परिमुच्यन्ति सर्वे। अक्षते घ्या हातामध्ये। दहरं विपापमं परमेश्वभूतं यत्पुण्डरीकं पुरमध्य सगस्थं डाव्या हातामध्ये घ्यायची अक्षता। इथं सांगितलं थोडं थोडं अक्षता सोडायच्या। हे दक्ष दिक्पाल आहे म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय वायव्य नैऋत्य ईशान्य ऊर्ध्व म्हणजे वरती आणि अधो म्हणजे खाली हे दश दिक्पाल ह्या चौकटीवर बसावेत आणि ह्या संपूर्ण वास्तूचं रक्षण व्हावं म्हणून त्यांचं आवाहन करायचं असं जिथे इथं सांगतो ते थोडं थोडं अक्षता सोडायच्या। पहिल्यांदा मधोमध ओम पूर्व इंद्राय नमः इकडे या साईडला ईशान्येश्वराय नमः ओम ईशान्येश्वराय नमः उत्तर इकडे या साईडला ही पूर्व आहे ना आपली पाठीमागची पूर्व म्हणजे वरती थोडं पहिल्यांदा ओम पूर्व इंद्राय नमः अग्नये अग्नये नमः दक्षिणयमाय नमः नैऋत्ये नैऋत्ये नमः पश्चिम वरुणाय नमः वायव्य वायवे नमः उत्तर कुबेराय नमः ईशान्य ईश्वराय नमः निजच बाजूला अधो अनंताय नमः ऊर्ध्व ब्रह्मणे नमः दशदिक्पाल देवताभ्यो नमो नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि सकल पूजनार्थे भस्मगंधाक्षतपत्र पुष्प दिव्य धूपमाघ्रापयामि। वरती मध्यभागी पाणी सिंचन करून गणपतीचं वरती पूजा करायची। ओम द्वार गणेश देवताय नमः आदून इंद्रक्षुमन्तं चित्रं ग्रावं संगृहाय महास्ति दक्षिणेन विद्मा चौकडे विद्मा तुम्ही पूर्वीं तुम्ही देशनं तुम्ही मगं तुम्ही मात्रमवोभिः सहित्वा शूरदेवानवर्ता सोदित संतं भीमं नकां पारयन्ते एकोन्विन्द्रं तवामीशानं वस्वस्वराजं चतुर्भुजं पास्पुटुभुजं ओम आपूर्ण इंद्रक्षुमन्तं चित्रं ग्रामं संगृहाय सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि सहितं नमामि गुणातीतकान्तं परब्रह्मशान्तं सुविद्यादिदेवं भवारण्यदाहं उमानाथमीशं जराजन्मनाशं उमानाथमीशं जराजन्मनाशं परं ज्योतिर्लिङ्गं नमामि स्थलिङ्गं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं कर्पूरदीपेन राजयामि हिरण्यपात्रं मदो पूर्णं ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ध्वनिकोटवर सोडा नमस्कार करा। नमः शिवाय शांताय नमः सोमाय शंभवे नमः शिवाय कल्याणी पतये नमो नमः प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि।
त्या ठिकाणी श्रीनिवास घाणेकर कुटुंबाचं श्रीनिवास या वास्तूचं गृहप्रवेश उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे. रिबीन कट केल्यानंतर सर्वांनी त्यांच्या आनंदाकरिता टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं अभिनंदन करायचं. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. ओम भद्रं कर्णे विष्णुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यत्राः स्थिरैरङ्गैः स्तुष्टवागमसस्तनोभिः वशेमदेवैकं यदायुः. ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. देवी तुमच्याकडे देवाचं तोंड आता आतमध्ये फिरवायचं. बाकीच्याने तुम्ही जे झाडू घ्या, धान्याचं पोतं घ्या आणि माझ्या पाठीमध्ये आतमध्ये पाठवून उचला. नंतर मी हे बंद करतो. थोडंसं उघडा तुमच्या हाताने आणि उजवा पाऊल ठेवून आतमध्ये प्रवेश करायचा. सर्वांनी हात लावला. तुमच्या कुटुंबाचा 4 जणांनी पण हात लावला तरी चालेल. उजवा पाय ठेवा आणि असू द्या. ओम सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाद ततोमे बाकी सर्व साहित्य बाहेर ठेवून घ्या. फुलांचं दान माहिती फुल ठेवले ना. पादोर्धोदे पुरुषः पादोच्छेः भवात् पुनः ततो विश्वं व्यक्राम. बोलत आहे. इथे वरती टाकी ठेवायला इंग्लिश इंग्लिश. शशांक
त्याला बरा करा. निगणीत काम चाललंय ना. हा पूजन निमित्त आवाहित देवताना यथाशक्ती यथाभक्ती मिलित. इकडे जेवणाची तयारी चालू आहे. दुपारी जेवण आहे त्याच्यामुळे. काय काय बोलताव काय बाई बऱ्यात ना. म्हातारे बाबा होय. नाव काय ग तुझं? परी. तू आज घरी कशी? पावसाबाई दे दे इकडं. बाईंना सोलायला दे असा. सोल कांदे सोल. काय सांगायचंय नातवाला? काय सांगायचंय तर सांग. अय नातवाला काय सांगायचंय तर सांग. बघील ता बघील तो शाळेत सावकाश जायला सांग. त्वमेव केवलं गर्दासि त्वमेव केवलं गर्दासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं सर्वं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं अवक्तं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवगतानमवगिष्यम् अवगत्यात्तात् अवगुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोरपदात्तात् अवादरात्तात् सर्वभूतानि पाहि पाहि नमस्तात् त्वं पावयत्वं त्वं आनन्दमयत्वं ब्रह्मोऽहं त्वं सच्चिदानन्दात् ज्योति त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोति सर्वं जगदिदं